आज आहे पौष महिन्यातला 4था रविवार आणि आजच आहे आमच्या आहोंचा बर्थडे आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून अंघोळ करून घेतली, केस वगैरे धुवून घेतले आणि देवाची देवपूजा करून घेतली। तर त्यासाठीच इथे केस मी मोकळे सोडलेले होते आणि बर्थडे म्हटलं की साई आणि शौर्यची खूप सारी एक्साइटमेंट असते। 4 दिवसापासून त्यांची तयारी चालू आहे की पप्पांसाठी हे करायचं, पप्पांसाठी ते करायचं आणि त्यातच माझी थोडीशी तयारी चालू आहे। कारण संक्रांत सुद्धा 2 दिवसावर आली, त्यामुळे बाहेर येणं जाणं तर चालूच असतं। स्वयंपाकात ना मी आज चिकन बिर्याणी केलेली होती। मला उपवास होता त्यामुळे मी लस्सी पिले आणि लगेच कामाला लागले। तर आज बर्थडेचा केक ना मी घरीच बनवणार होते। आता जास्त भारी काही जास्त जमत नाही, पण जमेल तसा मी बनवत असते, त्यामुळेच आज पण मी घरीच केक बनवायला घेतलेला होता। तर केक ना आम्हाला सगळ्यांना चॉकलेट फ्लेवरच आवडतो। इतर आवडीनिवडी तर आमच्या कुठल्याच जुळत नाहीत, पण चॉकलेट केक म्हटले की आमचे सर्वांचे विचार मात्र एकावरच येऊन थांबतात आणि ते म्हणजे चॉकलेट केक। तर इथे मी प्रेमिक्स चाळून घेतलेलं होतं, त्यामध्ये 2 चमचे तूप घालून नंतर ते छान असं फेटून घेतलं आणि केक शिजायला ठेवला। तोपर्यंत मी इथे क्रीम तयार करायला घेतलेली होती। तर क्रीम आपल्याला छान अशी थंडच लागते आणि ते लिक्विडमध्ये लागते तरच आपली क्रीम छान सुद्धा बनते। तर केक सुद्धा बनवून झालेला होता, तर तुम्ही बघू शकता छान असा स्पंजी आपला केक झालेला होता। त्याची कटिंग वगैरे करायची होती, पण त्याआधी मुलांना मी जेवायला दिलं, कारण केक थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला डेकोरेशन करायचं असतो। तर त्यांचं जेवण होईपर्यंत केक पण छान थंड झालेला होता आणि इथे मी केक डेकोरेट करायला बसलेले होते। तर बघू शकता 3 लेअरमध्ये इथे मी केक तयार करून घेतलेला होता आणि केकच्या क्रीमसाठी सुद्धा मी तिथे डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरून त्याची क्रीम बनवून घेतलेली होती। तर थोडं नाही, पण जमेल तसं हळूहळू ट्राय करत राहते आणि अशा पद्धतीचा इथे मी थोडासा केक डेकोरेशन करून घेतलेलं होतं। साई आणि त्याचे पप्पा गेलेले होते बाहेर आणि शौर्यची मात्र माझ्यापाशी लुडबुड चालवली होती, कारण शौर्य माझ्यापाशी आलेला होता आणि मी काय करायला घेतलं आणि तो आला नाही, आधी असं कधीच होतच नाही। त्याचं चालू असतं की मम्मी मीही करू लागतो, पण त्याला या गोष्टी जमत नाहीत, त्यामुळे त्याला मी करून दिलेलं नव्हतं। पण तो माझ्यासोबत बसलेला होता आणि त्याचं चालू होतं की मी फिरवतो, आता तू तरी डिझाईन काढ, कारण मला तू काही करू दिलं नाही, निदान मी फिरून तर घेतो। तर त्याचं चालू होतं हे त्यामध्ये केक फिरवायचं, थोडं थोडं करून इथे डेकोरेशन करून घेतलं। जास्त काही जमत नाही, पण जमेल तशा आकारामध्ये इथे मी फुलं वगैरे काढून घेणार होते। तर बघू शकतात असा केक आपला झालेला होता। तर हा मी चॉकलेटचा केक बनवला होता, आतमध्ये चॉकलेट चोको चिप्स वगैरे सर्व घालून मी छान असं त्याचं डेकोरेशन करून घेतलेलं होतं। तर फायनल लुक त्याचं अशा पद्धतीचं झालेलं होतं। तर कसा वाटला तुम्हाला हा आपला बर्थडे केक, तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि ह्याचा डिटेल ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन सर्वांनी याची रेसिपी पाहू शकता। बाय।